मागच्या भागात आपण पाहिलं की मराठेशाहीतील अंतर्गत कलह आणि आसईच्या लढाईमुळे खानदेशात कशी अस्थिरता निर्माण झाली होती. याच परिस्थितीचा फायदा घेत 1818 साली इंग्रजांनी खानदेशवर पूर्णपणे ताबा मिळवला. पण हा ताबा मिळवणे सोपे नव्हते. थाळनेरचा किल्ला जिंकताना इंग्रजांना मोठे नुकसान सोसावे लागले आणि बलाढ्य असिरगड किल्ला तर अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर शरण आला. पण इंग्रजांसमोर सर्वात मोठे आव्हान होते, ते म्हणजे भिल्लांचे उठाव. जवळजवळ 30 वर्षे विविध भिल्ल जमातींनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि अस्तित्वासाठी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. सुरुवातीला इंग्रजांनी बळाचा वापर केला, पण तो अयशस्वी ठरला. तेव्हा लेफ्टनंट जेम्स आउट्राम नावाच्या एका हुशार अधिकाऱ्याने एक वेगळी शक्कल लढवली. त्याने भिल्लांचा निश्वास जिंकण्याचा निर्णय घेतला. तो त्यांच्यात राहिला, त्यांच्या नेत्यांचा आदर केला आणि हळूहळू त्यांना एका विशेष पोलीस दलात म्हणजेच भिल्ल कॉर्प्समध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले. पण संकटं इथेच संपली नाहीत. 1852 साली सर्वेक्षणाविरोधात बंड झाले. नवीन जमीन मोजणीमुळे कर वाढतील या भीतीने सावदार, रावेर आणि चोपडा येथील हजारो शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले, जे इंग्रजांना लष्कराच्या मदतीने दाबावे लागले. आणि त्यानंतर फक्त 5 वर्षांनी 1857च्या महान उठावात काजरसिंग आणि भीमा नाईक यांसारख्या भिल्ल नेत्यांच्या नेतृत्वाखाली खानदेश पुन्हा एकदा पेटून उठला. त्यांनी इंग्रजांविरुद्ध 2 वर्षे जोरदार लढा दिला. या सर्व उलथापालथीनंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात